नकार आणि आधार कार्ड ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. बऱ्याच लोकांच्या पॅन कार्डमध्ये असलेले नाव किंवा जन्मतारीख हे आधार कार्डमध्ये असलेल्या माहितीपेक्षा वेगळे असते. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कार्डमध्ये छापलेले नाव आणि जन्मतारीख आधार कार्डपेक्षा वेगळे असेल तर आता तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकारे ते दुरुस्त करू शकता. तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दुरुस्ती कशी करू शकता. चला तर मग बघूया संपूर्ण प्रोसेस. ऑनलाईन दुरुस्ती कशी करावी. सर्वप्रथम पॅन कार्डमधील कोणत्याही दुरुस्तीसाठी तुम्हाला या संदर्भित अधिकृत वेबसाईट https://www.onlineservices.nsdl.com palm end-user register कोणता सिटी html वर जावे लागेल. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. 2. आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली माहिती द्यावी लागेल. 3. यानंतर तुम्हाला सर्वात वर असलेल्या ॲप्लिकेशन टाईप या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 4. यानंतर तुम्हाला चेंजेस ओर करेक्शन या पर्यायांची निवड करावी लागेल. 5. आता इथे तुम्हाला कॅटेगरी हा पर्यायावर जावे लागेल. कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक या पर्यायाची निवड करावी लागेल. यासोबतच तुम्हाला येथे वैयक्तिक माहिती देखील द्यावी लागेल. 6. यानंतर पॅन कार्ड दुरुस्ती हा पर्याय निवडावा. 7. आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती आणि त्याबरोबरच त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. 8. आता फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला 106 रुपये फी म्हणून भरावे लागतील जे दुरुस्ती शुल्क आहे. 106 रुपये भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. या पावतीवर असलेल्या क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे नवीन पॅन कार्ड तुम्हाला केव्हापर्यंत मिळेल जाईल याची माहिती घेऊ शकता. 9. तुम्ही तुमचे पॅन कार्ड NSDL IGO या सरकारी पोर्टलद्वारे सुद्धा दुरुस्त करू शकता. ऑफलाईन सुधारणा करण्याची प्रक्रिया. तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऑफलाईन पद्धतीने सुद्धा दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पॅन सुविधा केंद्रात भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला पॅन कार्डमधील दुरुस्तीसाठी फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी लागतील. फॉर्म सबमिट केल्यानंतर अपडेट झालेले पॅन कार्ड 15 दिवसात तुमच्या घरी येईल.